मला एकच गोळी पाहिजे आणि तुम्हाला ती द्यावी लागणार. मुंडे साहेबांनी सांगितलंय. मला एकच गोळी पाहिजे. अहो पण डॉक्टरांनी तर 6 गोळ्या लिहिल्यात त्या आणि त्याची कंपनी पॅकिंग पण 6 गोळ्यांचीच येते. मला एकच गोळी पाहिजे आणि तुम्हाला ती द्यावी लागणार. मुंडे साहेबांनी सांगितलंय. हो, मुंडे साहेबांनी सांगितलंय आणि आम्ही त्याचा आदरही करतो. पण हा अँटीबायोटिकचा डोस आहे. एक गोळी कापून द्यायला आमची काहीच अडचण नाहीये. पण जर हा डोस तुम्ही कंटिन्यू नाही केला, नंतर परत तुम्ही आजारी पडले आणि परत ह्याच गोळ्या द्यावा लागला तर हे तुमच्यावर काम करणार नाही. रेझिस्टन्स निर्माण होतो त्याचा. मग कदाचित यापेक्षा हायर अँटीबायोटिक तुम्हाला द्यावं लागतील. त्यामुळे डोस पूर्ण केला तर तुमचाच फायदा आहे. बरं ठीक आहे, द्या. किती झाले त्याचे? त्याचे 74 रुपये. ते मागचे मेडिकल वाले तर मला एकच गोळी पाहिजे आणि तुम्हाला ती द्यावी लागणार. मुंडे साहेबांनी सांगितलंय. मला एकच गोळी पाहिजे. अहो पण डॉक्टरांनी तर 6 गोळ्या लिहिल्यात त्या आणि त्याची कंपनी पॅकिंग पण 6 गोळ्यांचीच येते. मला एकच गोळी पाहिजे आणि तुम्हाला ती द्यावी लागणार. मुंडे साहेबांनी सांगितलंय. हो, मुंडे साहेबांनी सांगितलंय आणि आम्ही त्याचा आदरही करतो. पण हा अँटीबायोटिकचा डोस आहे. एक गोळी कापून द्यायला आमची काहीच अडचण नाहीये. पण जर हा डोस तुम्ही कंटिन्यू नाही केला, नंतर परत तुम्ही आजारी पडले आणि परत ह्याच गोळ्या द्यावा लागला तर हे तुमच्यावर काम करणार नाही. रेझिस्टन्स निर्माण होतो त्याचा. मग कदाचित यापेक्षा हायर अँटीबायोटिक तुम्हाला द्यावं लागतील. त्यामुळे डोस पूर्ण केला तर तुमचाच फायदा आहे. बरं ठीक आहे, द्या. किती झाले त्याचे? त्याचे 74 रुपये. ते मागचे मेडिकल वाले तर